गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नवनवीन आगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबनं मला उमेद, नवीन विचार किंवा नवीन व्हिडिओ बनवायला मला आनंद वाटेल, उल्हास येईल. कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तरी सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या माता राणीच्या दर्शनाने करत आहोत आपण. मग बघा, आज सुंदरपैकी पूजा केलेली आहे. आज गजानन महाराज शेगावचे त्यांचा प्रकट दिन असल्यामुळे मला मंदिराला कीर्तनाला जाण्याची खूप घाई गडबड होती. तर अशा प्रकारे यशनं पूजा आवरून घेतला आणि आम्ही दोघं पण आज मंदिराला जायला निघालेलो आहोत. बाहेर कुठं जायचं म्हटलं की अगोदर मारुतीचं दर्शन घेऊनच मग बाहेर जावं लागतं बरं का. आणि आता कीर्तनाला जायचं म्हणजे महाराष्ट्रीयन पोशाख जावं लागतं, साडी वगैरे घालून. त्याच्यामुळं आज मी सुंदरपैकी अशी साडी घालून माझ्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे. माझ्या मारुतीला हाय म्हणून बोलून मी अशा प्रकारे कीर्तनात दाखल झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या भारत देशाची म्हणजेच महाराष्ट्राची संस्कृती किती सुंदर आणि आगळी वेगळी आहे ना. तुम्ही बघू शकता एवढी पब्लिक गजानन महाराजाच्या मंदिरात जमलेली आहे. तुम्ही बघा, सुंदरपैकी कीर्तनाचा, आता ओरिजिनल कीर्तनाचा आस्वाद माझ्यासोबत मंडळी तुम्ही पण घ्या. मग कसं आहे माहिती आहे का, माझ्या भारत देशाची एवढी संस्कृती चांगली आहे. बघा, अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा होता आणि 7व्या दिवशी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त काल्याचं कीर्तन म्हणलं की अप्रतिम काल्याचं कीर्तन असतं बरं का. त्या दिवशी असं म्हणतात की देवसुद्धा स्वर्गातून काल्याच्या कीर्तनाला खाली धर्तीवरती येतात. ऐसा सुख सोहळा जगी नाही म्हणतात, ते अगदी खरं आहे बरं का. असला सुख सोहळा जगात कुठंच नाही हो. वारकरी संप्रदायाचा आनंद, ते प्रेम, ती आपुलकी कुठल्याच संप्रदायामध्ये येऊ शकत नाही आणि येणार सुद्धा नाही बरं का. बघा, आपण जर घरी कार्यक्रम असला 10 वेळेस एखाद्याला बोलवायला जावं लागतं, या की टाईम झाला, या की. इथं बघा किती सगळ्या माय मावल्या, सकाळचे 12 वाजलेले आहेत. सगळ्यांचं काम आवरी सगळं ठेवून सगळेजण एकत्र आले. पहा किती छोटे छोटे भजनकरी वारकरी मंडळी इथं सगळेजण जमलेली आहे. तुम्ही बघू शकता.
आता अशा प्रकारे महाराजांच्या हस्ते काला फोडलेला आहे. काला कसे फोडतात आमच्याकडे, असं एका हंडीमध्ये सर्व पदार्थ एकत्र करून त्याला महाराजाच्या स्पर्शाने हंडीला हाणून काला हा सर्वांना काला वाटू एकमेकास, असं एकमेकाला काला वाटल्या जाते. आणि काला वाटल्याच्या नंतर लगेच आम्ही महाप्रसादाला बसलेला आहे. मी, यश, कल्पना अशा प्रकारे सुंदर देवाचं नामस्मरण घेऊन आम्ही काला घेऊन आता घरी निघालो आणि लगेच आम्ही साईधामला निघालेलो आहे. मी, मंजू आणि यश साईधामला निघालो. आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानाने ऐका बरं का, आमची काय मजा मस्ती एन्जॉय असते. बापरे, असली मस्ती मला तर वाटते की जगाच्या पाठीवर कुठंच नाही, कोणच करत काही नाही. चला, खरंच मी खूप भाग्यवान आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे. का मला सुद्धा हेवा वाटल हा माझ्या मैत्रिणीचा आणि माझ्या ग्रुपचा. हे लवलाई, आमचं लवसाई, तुम्ही बघू शकता कसली मजा करतोय आता इथं. तुम्हाला सुद्धा वाटल लातूरला यावं सरस्वतीच्या ग्रुपमध्ये, वाटणार का नाही सांगा बरं, नक्की कमेंट करा तुम्ही बघून. ही माझी धमाल मस्ती. असं आमचं साईधाम आहे. ही साईधाम सोसायटीमध्ये माझ्या खूप फ्रेंड राहतात. मी बाजूला खूप लांब राहते, तरी सुद्धा एवढं प्रेम आहे की मला अशा प्रकारे जेवणाच इव्हेंट कार्यक्रम छोटा असो मोठा असो काहीही आम्हाला सोडून केलं. अशा प्रकारे आता आम्ही साईधाम मध्ये दाखल झालो. हे पहा आमचं स्वागत किती सुंदर केलेलं आहे. आता आम्ही साईधाम मध्ये दाखल होऊन मजा आणि मस्ती रिअल ओरिजिनल तुम्ही बघू शकता. चला मग, मला तर चांगली प्रॅक्टिस आहे. आम्ही गजानन प्रकट दिनाचं जेवण आम्हाला बी नाही बुक देत. चला भाजी देते तुला. लवकर ये. ये मुरुणाला वहिनी थोडं थोडं माग सारखं ना मोकळं भुजत आहे. बस तिथं तू कुठं चालला बघायला कुठं हा तिथं बस. ऋतू अगं जेवायला ये म्हणलं इथं घाल का मला आता बोला काय काय चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चले चल छैया छैया चले चल छैया चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया छैया खुशबू की तरह जिसकी अजून खीर खाली खाऊ घातली नाहीये.
बघा काय मस्ती आमची, काय एन्जॉय, काय नाही. बाप रे, आम्ही अशा प्रकारे सुंदर गाणे लावलो, इतका मस्त एन्जॉय केला ना. आमची पार्टी केलेलं आणि फुल जेवण केलेलं 10 मिनिटात जिरालं. बघा तर तुम्ही असे करून एन्जॉय पार्टी करून बघा. तुम्हाला जर कुठला आजार जर झाला तर मग मला बोल. अहो आम्ही एवढं फुल खाल्लो आणि डाएट तर आमच्याकडं अजिबात नसते. आम्ही गोड खातो, तिखट आंबट काही पण खातो. असं नाही की आम्ही डाएट करतो. यातली कुठलीच माझी मैत्रीण डाएट करत नाही. तरी पण बघा बरं कोणची ओव्हरवेट आहे का. असं खाल्लं की त्या खाण्याला व्यायाम पण त्याच पद्धतीचा लागतो. आम्ही जेवण केलं 10 मिनिटाला तर डान्स, एन्जॉय, व्यायाम, योगा, जिम सगळंच झालं का नाही बघा बरं याच्यात. मग असं महिन्यातनं एक जरी तुम्ही पार्टी केलात ना, अजिबात काय करायची गरज नाही. जिम योगा कुछ नहीं करने का, बिंदास्त रहने का, फुल खाने का, फुल एन्जॉय करने का. बघा हे पा, अशा प्रकारे आम्ही ना, खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला आम्ही तर एन्जॉय करतो. पण आमच्या काकू, आमच्या मावशी, सगळ्यांच्या आई आहेत, कुणाची सासू आहे. ह्याच्यात बघू शकता तुम्ही, इथं बसलेल्या सासू पण आहेत आणि ह्या वळसंगे काकूची पण सुनबाई आहे बरं का. असं नाही की आम्ही आमच्या सुना घरी ठेवून किंवा सासा घरी ठेवून येतो. आम्ही सासू सुना सहित एन्जॉय करतो. आमच्या सुना पण भाग्यवान आणि आमच्या सासा पण भाग्यवान. बघा आम्ही सगळ्यांना घेऊन असला फुल टू धमाल ह्याला म्हणतात. अजून दुसरं तिसरं काही नसतंय बाबू मोशे. इसको कहते है एन्जॉय लाईफ. हे पाही आजी नाती बघा बरं. वाटतंय का बरं ही आजी ही नात कशी आहे तर गोलू मोलू. त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून त्यांना, आणि अर्थच्या काही गोळ्या, किडनीच्या प्रॉब्लेममुळे त्यांचं खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे. तर त्याच्यामुळं त्यांचं थोडं ओव्हरवेट झालंय म्हणून त्या तसे येत नाही. तर बघा तुम्ही आमच्या इथं डाएट बिएट वैसा ऐसा कुछ नहीं चलता. फुल खाने का, एन्जॉय करने का, दिमाग को फ्री रखने का. कळालं का. असं करा तुम्ही पण. चलो बाय बाय.